भक्तीला आपण सुरुवात करूया. आपल्या जागेवरती उभं राहू आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. उपासना संगीतामधून 20 नंबरचं गीत नेहमीप्रमाणे आपण गाऊया. प्रार्थना करूया. आमच्या महान आणि प्रेमळ देव बाप्पा, एक वार पुन्हा आज आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो, तुला गौरव सन्मान आणि सर्व प्रशंसा देतो. प्रभू, मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केला, आमचं संरक्षण तू केलंस. प्रभू, आमची काळजी तू घेतली. पवित्र देव बाप्पा, आमच्या येण्या जाण्यामध्ये तू आमच्या सोबत राहिलास, आमच्या आजारामध्ये आम्हाला आरोग्य तू दिलं. प्रभू, पवित्र देव बाप्पा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती आम्ही करतो. प्रभू, तुझ्या नावाला आम्ही उंचावितो राजा, तुझ्या सर्व प्रेमासाठी. प्रभू देव बाप्पा, तुझ्या सर्व दयेसाठी, कृपेसाठी, प्रभू सर्व पुरवठ्यासाठी, पवित्र देव बाप्पा सर्व आशीर्वादांसाठी आम्ही तुझे आज एक वार पुन्हा मनापासून आभार मानतो आणि तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. प्रभू देव बाप्पा, आम्ही तुझ्या समोर येत असताना, पवित्र देव बाप्पा, या पवित्र वारी आम्ही तुझ्या समोर एकत्र येत असताना, तुझ्या भक्तीकरिता या ठिकाणी जमत असताना, प्रभू देव बाप्पा, तुझी उपस्थिती आमच्यामध्ये तू दे. तू आमच्यावरती दया कर, आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर. प्रभू, आम्हास धू शुद्ध कर, पवित्र कर, पावित्र्याने युक्त होऊन तुझी आराधना करण्याकरिता एक वार पुन्हा आज आम्ही स्वतःला तुला सादर करीत आहोत. तुझ्या अधीन आम्ही स्वतःला करतो. प्रभू देव बाप्पा, आम्हा प्रत्येकाचं विशेष सहाय्य तू कर. प्रभू, ही भक्ती तू आज आशीर्वादाची कर. आज आम्ही आठवण करत आहोत प्रभू आमच्या त्या प्रियजनांची, जे आज या ठिकाणी येऊ शकत नाहीयेत, जे आजारी आहेत, जे बिछाण्यावर आहेत, जे दुःखनाईत आहेत. प्रभू, निराश आहेत, दुःखी आहेत. प्रभू, अशा प्रत्येकाची या समय आम्ही आठवण करतो. प्रभू, पवित्र देव बाप्पा, ते आहेत त्या ठिकाणी, तुझं काम त्यांच्या जीवनात तू कर. त्यांना आरोग्य तू दे, नवीन उत्तेजन दे, विश्वास दे. आणि पवित्र देव बाप्पा, एक वार पुन्हा प्रभू तुझ्या कार्याने त्यांची मन आनंदित करून, पवित्र देव बाप्पा, तुझं गौरव त्यांच्या जीवनातून तू करून घे. होय प्रभू, आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातात देत आहोत.
तुझ्या उपस्थितीमध्ये तुझी लेकरं या ठिकाणी एकत्र येत असताना प्रत्येकाचं संरक्षण तू कर, सांभाळ तू कर आणि तुझ्या उपस्थितीमध्ये ही वेळ आमच्यासाठी सुरक्षित आशीर्वादित अशी तू कर आणि तुझं गौरव तू करून घे. आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. बसूया आपण. गीत गात प्रभुदेव बापाची स्तुती करीत आपण पुढे जाऊया. उपासना संगीतामधून 22 नंबरचं जे गीत आहे, जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा, हे गीत गात आपण प्रभुदेव बापाची स्तुती करूया. आणखीन एक गीत आपण गाऊया प्रभूची स्तुती करीत. उपासना संगीतामधून 311 नंबरचे गीत, अनुभूती भक्ती स्वर्गाचेच द्वार. स्वर्गाचेच दार
श्याम आज्ञाचा प्रकाश, आज्ञाचा प्रकाश. आसवे सहस प्रार्थना हे, प्रार्थना हे, प्रार्थना हे. अनुभूती भक्ती स्वर्गाचे सदार, स्वर्गाचे सदार. ख्रिस्त शिष्य माने ख्रिस्ता संगे जाणे, ख्रिस्ता संगे जाणे. ख्रिस्त शिष्य माने ख्रिस्ता संगे जाणे, ख्रिस्ता संगे जाणे. देवालिंगाने प्रार्थना हे, प्रार्थना हे, प्रार्थना हे. अनुभूती भक्ती स्वर्गाचे सदार, स्वर्गाचे सदार. अनुभूती भक्ती स्वर्गाचे सदार. स्वर्गाचे सदार. प्रभू देव बापाची भक्ती, त्या भक्तीमध्ये परमेश्वराची उपस्थिती आमच्यासाठी जणू काही स्वर्गाचं ठिकाण ते आहे. आणि ज्या ठिकाणी प्रेमाचा वर्षाव आहे आणि आत्म्याचा प्रकाश आहे, ज्याची गरज मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये नेहमीच असते. प्रेम आणि जगण्याकरिता जो प्रकाश देवाच्या समक्षतेमध्ये देवापासून आम्हाला प्राप्त होत असतो. यावेळेस आपण एक स्तोत्र वाचूया आणि आज अरुणा आपल्याकरिता एक स्तोत्र वाचेल. अरुणा यावेळेस पुढे येईल आणि आपल्याकरिता एक स्तोत्र वाचेल. सर्वांना सलाम. आपण स्तोत्रसहिता 100 हे वाचणार आहोत. उपकार मानण्याचे स्तोत्र. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गायन करीत त्याच पुढे या. परमेश्वर हाच देव आहे असे जाणा. त्यानेच आम्हास उत्पन्न केले. आम्ही त्याचेच आहो. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहो. त्याचे उपकार स्मरण करीत, त्याच्या द्वारा स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा. त्याच्या नावाचा धन्यवाद करा. कारण परमेश्वर चांगला आहे. त्याची दया युगानुयुग आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. देवबाप शास्त्र वाचल्यावर आशीर्वाद देव. थँक्यू. उपकार स्तुती. आणि आम्हाला माहिती आहे की हे स्तोत्र जे आहे हे नेहमीच आमच्याकरिता आशीर्वादाचं असं स्तोत्र आहे, जे आम्हाला भक्तीमध्ये, जे आम्हाला परमेश्वराच्या समक्षतेमध्ये येण्याकरिता उत्तेजन देणारं स्तोत्र आहे. आणि परमेश्वराच्या समक्षतेमध्ये येत असताना त्याचं गुणगान करीत, त्याचं स्तवन करीत, त्याचे आभार मानित आम्ही त्याच्या समक्षतेमध्ये यावं. कारण परमेश्वराचे आभार मानणे, परमेश्वराची स्तुती करणे, त्याचं गुणगान करणे, या सर्व गोष्टी जे परमेश्वराने आमच्याकरिता केलेलं आहे. मुळातच स्तोत्रकर्ता म्हणतो की तोच देव आहे हे जाणा आणि आम्ही त्याचेच आहोत. आणि या जाणीवेने ज्याने आम्हाला निर्माण केलं, ज्याने आमचं तारण केलं, जो आमचं संरक्षण करत आहे, त्या परमेश्वराची स्तुती आणि आराधना आमच्या जीवनामध्ये सदैव असावी. प्रभुदेव बाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करो. यावेळेस प्रभुदेव बापाचे आभार मानूया, त्याला गौरव सन्मान देऊया, त्याला उपकार स्तुतीचा यज्ञ आपण सादर करूया. मी विनंती करतो यावेळेस क्वायर पुढे येईल आणि क्वायर बरोबर आणखीन काही वेळ परमेश्वराच्या भक्तीमध्ये, त्याच्या स्तुती आराधनेमध्ये आपण असूया. त्याला गौरव आपण देऊया. प्रभूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचं धन्यवाद कर. आपण परमेश्वराचा धन्यवाद करू ज्याने आपल्याला मागील दिवसभर सांभाळलं. आपण देवाच्या स्तुतीसाठी काही गीत गाऊया. उपासना संगीत 2 नंबरचं गीत आहे, मंगल चिंतन. उपासना संगीत 2 नंबरचं गीत, मंगल चिंतन.
आपण आणखीन एक गीत गाणार आहोत. उपासना संगीत 314 नंबरचं गीत, करा प्रार्थना अखंड हो. उपासना संगीत 314 नंबरचं गीत. त्याचप्रमाणे आपण आणखीन एक गीत गाणार आहोत. यीशु ने हमें छुड़ाया है. यीशु ने हमें छुड़ाया है.
यावेळेस आपण सर्वजण प्रार्थनामध्ये जाऊ. प्रार्थनामध्ये जात असताना गीत गाऊया, मेरा दिल बने तेरा सिंहासन. आकाश पृथ्वी याच्या पुण्यकर्ता पिता परमेश्वर पिता, ही सुंदरशी वेळ तू आमच्या सर्वांना दाखवली म्हणून तुझे खूप आभार मानतो पिता. हे देव पिता, हे देव
हे देवाप्पा, ही जी आम्ही स्तुती केली हे देवाप्पा, ती तू स्वर्गीय राज्यामध्ये मान्य करून घे पिता. हे तू पुस्तक प्रत्येकाला तू आशीर्वाद कर हे देवाप्पा. येणारा संदेश हे देवाप्पा, येणारं वचन तू आशीर्वादित कर हे देवाप्पा. बाळक साहेबाला तुझ्या हातात देतो परमेश्वर पिता. जे कोणी मंडळीतला आजारी आहे देवाप्पा, ते प्रत्येक जण तुझ्या हातात देतो आहे देवाप्पा. प्रत्येकाला तू स्पर्श कर पिता. इथून पुढची वेळ तुझ्या हातात दे. ही लहानशी प्रार्थना येशूच्या कोड आणि पवित्र नावाने केली म्हणून तो आहे पिता. आमेन. देवबापाचं जे आज वचन आपल्याकरिता आहे त्याकडं आपलं लक्ष लावूया. निर्गमाचं पुस्तक आपण काढूया. अध्याय 3 आणि वचन 6 आपण आज वाचणार आहोत. निर्गमाचं पुस्तक अध्याय 3 आणि वचन 6. तो आणखी म्हणाला, मी तुझ्या पित्याचा देव, अब्राहमाचा देव, इसहाकाचा देव, याकोबाचा देव आहे. तेव्हा मोशेने आपले मुख झाकिले, कारण देवाकडे पाहण्यास तो भ्यायला. प्रार्थना करूया. प्रभू देई बापा, एक वार पुन्हा आम्ही तुझे आभार मानित आहोत, तुझी स्तुती करीत आहोत आणि तुला गौरव देत आहोत. तू थोर आहेस, जिवंत आहेस आणि आज तू आमच्यामध्ये आहेस. प्रभू, तुझी समक्षता आमच्यामध्ये आहे, त्याकरिता आम्ही तुझे आभार मानित आहोत. आमची प्रार्थना आहे प्रभू, तुझं वचन आम्ही वाचत असताना, ते ऐकत असताना तू आमचं सहाय्य कर. तुझ्या आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये, प्रकाशामध्ये तू आम्हास आशीर्वादित कर. तुझं वचन जे सामर्थ्याने भरलेलं आहे त्याचं सामर्थ्य तू आम्हावरती ओत. पैत देई बापा, आम्हास नवीन तू कर आणि केवळ तुझं आणि तुझं गौरव यातून तू करून घे. प्रभू देई बापा, आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. निर्गमातून आपण वाचलं. काही अडचण नाही. मला असं वाटलं काही जणांना प्रश्न पडेल, पाळक साहेब आपण उत्पत्तीच्या पुस्तकात होतो आणि एकदम निर्गमामध्ये कसं पोहोचलो. अजून जानेवारी महिना काही संपलेला नाही. या जानेवारी महिन्याकरिता जे पुस्तक आपण आपल्या समोर ठेवलेलं आहे ते उत्पत्तीचं पुस्तक आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की या संपूर्ण महिन्यामध्ये आपल्याला उत्पत्तीच्या पुस्तकाचा अभ्यास करायचा आहे. आणि मी आशा बाळगतो की सर्व मंडळी जी आहे सर्वांचं एकदा तरी उत्पत्तीचं पुस्तक वाचून झालं असेल. निश्चित काही जणांचं वाचून झालंय, काही जण परत वाचून अर्ध्यापर्यंत आले असते, परंतु काही जण असे देखील असतील की त्यांनी वाचायला सुरुवात तर केली परंतु थोडं पुढं जाऊन थांबून गेलेत. पुष्कळदा असं होतं की आम्ही ज्यावेळेस वाचतो आणि पुस्तक फार मोठं दिसतं, कधी कधी त्यामध्ये ज्या वंशावळ्या आलेल्या असतात, कधी कधी असे काही भाग असतात की ते वाचावेसे वाटतच नाहीत आणि तिथं येऊन आपण थांबून जातो आणि मग पुढं काही तिथून आपण जात नाही. असं काही आपल्याला करायचं नाहीये. आपल्याला उत्पत्तीचं पुस्तक पाठ करायचं नाहीये. बरं, माझी अशी अपेक्षा आहे निदान या महिन्यामध्ये सर्व मंडळीने एकदा तरी उत्पत्तीचं पुस्तक पूर्णपणे वाचून काढावं. आणि तुम्ही जर एकदा उत्पत्तीचं पूर्ण पुस्तक वाचून काढलं, त्या एकदा वाचण्यावरून तुम्ही जो पेपर मी तुम्हाला देईल तो सहज सोडवाल. इतका सोपा तो पेपर असेल. परंतु त्यासाठी तुम्हाला एकदा तरी ते पूर्ण पुस्तक वाचावं लागेल. आणि म्हणून थांबू नका, वाचत राहा. ज्यांनी पूर्ण वाचलेलं आहे त्यांनी आता स्वस्थ होऊन जाऊ नका, आमचं तर झालं वाचून, आता आम्हाला परत वाचायची गरज नाही. तसं करू नका. तुमचं एकदा वाचून झालेलं आहे, तुम्ही परत ते वाचा. जानेवारी महिन्यामध्ये उत्पत्तीचं पुस्तक आपल्या समोर ठेवा आणि देवबाप त्या पुस्तकातून आम्हाला काय काय शिकवतो, आमच्याशी काय काय बोलतो ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. निश्चित ही बाब आमच्यासाठी फार आशीर्वादाची ठरणार आहे. मला माहिती आहे की कधी कधी आपली सवय तुटलेली आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी कदाचित ठरवून ठेवलं असेल की आता
आपल्याला लिहिण्याची सवय राहिली नाही, आपल्याला वाचण्याची सवय राहिलेली नाहीये, आपण परीक्षाच देणार नाहीये, मग कशाला वाचायचं? असं करू नका. पुस्तक वाचून काढा आणि जेवढे अधिक लोक, मी तर अपेक्षा करेल की सर्वांनी ही परीक्षा द्यावी, कारण ती आमच्यासाठी आशीर्वादाची असणार आहे. ज्यावेळेस तुमच्यासाठी मी पेपर सेट करतोय त्यावेळेला ऑलरेडी मी देखील जणू काही ती परीक्षा दिलेली आहे, कारण त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला माहीत असणार आहे. या प्रकारे हा महिना उत्पत्तीच्या पुस्तकाद्वारे आमच्याकरिता आशीर्वादाचा ठरणार आहे. निर्गमाच्या पुस्तकातून जरी आपण वचन वाचलं, परंतु या वचनामध्ये अब्राहमाचा देव, इसाहकाचा देव, याकोबाचा देव जे आम्ही पाहत आहोत, हे तीनही जे कॅरेक्टर आहेत हे आम्हाला उत्पत्तीमध्येच पाहायला भेटतात. त्यांच्याविषयीची सर्व माहिती जी आहे ती आम्हाला उत्पत्तीच्या पुस्तकामध्येच पाहायला भेटते. आणि म्हणून जरी आम्ही निर्गमामधून हे वचन वाचलेलं आहे, ज्यामध्ये आम्ही वाचलं की तो आणखी म्हणाला, मी तुझ्या पित्याचा देव, अब्राहमाचा देव, इसाहकाचा देव, याकोबाचा देव आहे. अब्राहमाचा देव, इसाहकाचा देव, याकोबाचा देव हा विषय आज आपण आपल्या समोर ठेवत आहोत. आणि हे जे तीनही कॅरेक्टर आहेत हे उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला भेटतात. आम्ही जर उत्पत्तीच्या 12व्या अध्यायापासून वाचायला सुरुवात केली तर आम्हाला हे तीनही कॅरेक्टर पुढं आम्हाला पाहायला भेटतात. आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलेलं आहे की उत्पत्ती पुस्तकाचा अभ्यास करत असताना त्याचे प्रामुख्याने 2 भाग पडतात. पहिला भाग जो आहे अध्याय 1 ते 11 पर्यंतचा आहे, ज्यामध्ये प्रारंभीच्या घटना आहेत, मानवी इतिहासामध्ये झालेल्या त्या मोठमोठ्या घडामोडी आहेत की ज्याचा परिणाम आजही आमच्यावरती पाहायला भेटतो, जगावरती पाहायला भेटतो. त्यावरती आपण विचार केलेला आहे. मग त्यामध्ये पाप असेल, त्यामध्ये भाषेचा घोटाळा असेल, जलप्रलय असेल, या ज्या सर्व बाबी आहेत याचा अभ्यास आपण केलेला आहे. पहिला भाग जो आहे तो आपण संपवलेला आहे. मागच्या रविवारी तरुणांकडून ज्यावेळेस संदेश आपल्याकडे आला, ॲलनने देखील योसेफाचं कॅरेक्टर आमच्या समोर ठेवलं, आशीर्वादितरित्या ते आमच्या समोर आलं. 12 पासून आम्ही आज पुन्हा पुढे जात आहोत. दुसऱ्या भागाला आपण सुरुवात करीत आहोत आणि हा जो दुसरा भाग आहे ज्यामध्ये अध्याय 12 पासून तर 50 पर्यंत हा संपूर्ण भाग आम्हाला पाहायला भेटतो. आज आणि पुढचा रविवार या 2 रविवारच आपल्याला भेटतात आणि म्हणून माझा प्रयत्न असेल की यामधून जो महत्वाचा भाग आहे, किंवा सर्वच भाग महत्वाचा आहे, परंतु त्यातून जे प्रभू मला सुचवल तुमच्या समोर ठेवण्याकरिता त्या गोष्टी तुमच्या समोर मी या 2 दिवसांमध्ये ठेवणार आहे. आज आम्ही ज्यावेळेस पाहतो की अब्राहमाचा देव, इसाहकाचा देव, याकोबाचा देव हा विषय आज आपल्या समोर आहे. आम्हाला माहित आहे की देवाने ज्या राष्ट्राची निवड केली त्या इस्रायल राष्ट्राचे कुलाधिपती किंवा मूळ पुरुष म्हणून आम्ही यांना ओळखतो. अब्राहम, इसाहाक आणि याकोब या तिघांकडं आम्ही त्या प्रकारे आम्हाला पाहायला भेटतं. देव मोशे बरोबर बोलत आहे, मोशेला पाचारण त्या ठिकाणी तो करत आहे आणि मोशेला पाचारण करत असताना देव आपली ही ओळख त्या ठिकाणी मोशेला करून देतो की मोशे बरोबर बोलणारा कोण आहे. मोशे ज्याचा आवाज ऐकत आहे तो कोण आहे. आणि देव त्याला म्हणतो की मी तुझ्या पित्याचा देव, मी अब्राहमाचा देव, मी इसाहकाचा देव आणि मी याकोबाचा देव आहे. मित्रांनो, या कुलाधिपतींकडं आज ज्यावेळेस आम्ही पाहतो, आज त्यांच्याविषयी आपण विचार करत असताना, मनन करत असताना, ऐकत असताना माझी खात्री आहे की त्यांच्या जीवनाकडं किंवा त्यांच्याकडं पाहत असताना देवाचा विश्वासूपणा जो आहे हा आम्हाला अनुभवता येईल. आमचा देव जो विश्वासू आहे तो आम्हाला अनुभवता येईल. मग पहिली बाब जी मला तुमच्या समोर ठेवायची आहे की अब्राहमाचा देव, इसाहकाचा देव, याकोबाचा देव
देवाने मोशेला आपली अशा प्रकारे ओळख का करून दिली असावी? का देव मोशेला असं म्हणतो या ठिकाणी की मी अब्राहमाचा देव, इसाहकाचा देव आणि याकोबाचा देव आहे? देव मोशे बरोबर बोलत असताना तो आपली अशी ओळख का त्या ठिकाणी करून देत आहे? यावर विचार करत असताना, प्रार्थना करीत असताना 2 बाबी त्या ठिकाणी माझ्या लक्षात आल्या की का देव स्वतःची ओळख मोशेला या प्रकारे करून देत आहे. जी पहिली बाब त्यामध्ये आम्हाला पाहायला भेटते ती अगदी सहज आणि सोपी अशा प्रकारची आम्हाला पाहायला भेटते की अब्राहम, इसाहाक आणि याकोब हे तिघही जण इस्रायलाचे मूळ पुरुष आहेत, कुलाधिपती आहेत. याकरिता देव मोशेला स्वतःची ओळख ह्या प्रकारे करून देत आहे. देव मोशे बरोबर त्या ठिकाणी बोलत आहे आणि मोशे बरोबर बोलत असताना काय कारण आहे? देव मोशे बरोबर का बोलत आहे? कारण देव मोशेवरती एक महत्वाची जबाबदारी सोपवित आहे. आणि मोशे ज्या लोकांकरिता त्या ठिकाणी तो परत जाणार आहे, ज्या लोकांकरिता त्या लोकांचे पूर्वज, मोशेचे पूर्वज, इस्रायल राष्ट्राचे पूर्वज अब्राहम, इसाहाक आणि याकोब आम्हाला पाहायला भेटतात. ते त्यांचे मूळ पुरुष असल्यामुळं, ज्यांच्याबरोबर देव बोलला, ज्यांच्याबरोबर देवाने करार केला, असे हे लोक. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं की देव मोशेला म्हणतो की अब्राहमाचा देव, इसाहकाचा देव, याकोबाचा देव. आम्हाला माहिती आहे की अब्राहमाला फक्त इसाहाकच होता का? अब्राहमाला एकच पुत्र होता का इसाहाक? आणखीन पुत्र होते? बरोबर. इसाहाकाला याकोब एकुलता एक होता का? नक्की नक्की इसाहाकाला याकोब एकुलता एक पुत्र होता का? आणखीन पुत्र होते? ओके, बरोबर ना. परंतु देवाच्या नजरेमध्ये, देवाच्या दृष्टीमध्ये जे इस्रायल राष्ट्र आहे, भविष्यामध्ये देव ज्या इस्रायल राष्ट्राकडे पाहत आहे त्या राष्ट्राची सुरुवात अब्राहम, त्यानंतर त्याचा पुत्र इसाहाक, इसाहाकाचा पुत्र याकोब आणि मग याकोबाचे 12 पुत्र आणि मग त्या ठिकाणाहून ते एक मोठं राष्ट्र देवाच्या दृष्टीमध्ये आहे. याकोबाच्या 12 पुत्रांची नाव किती जणांना माहीत आहेत? पाठ आहेत? यस, सांगा लवकर लवकर. अर्ध्यापर्यंत पोहोचलात. हरकत नाही. प्रभू देव बाप्पाची स्तुती असो. तुम्ही वाचत आहात. याकोबाचे 12 पुत्र. आम्हाला माहिती आहे की दुष्काळामध्ये याकोब आपल्या पुत्रांसह त्या मिसर देशामध्ये जातो. प्रियांनो, देवाचा दृष्टिकोन पहा किंवा देव भविष्यामध्ये कशा अद्भुत रीतीने पाहतो. मोजण्यासारखे लोक, किती आकडा सांगितलेला आहे पवित्र शास्त्रामध्ये, किती लोक त्या मिस्रामध्ये गेले होते याकोबा बरोबर? कोणाला माहित आहे? कोणाच्या वाचण्यात आलं? बरोबर सांगितलं कोणीतरी. वाचून काढा, शोधून काढा. तो देखील आकडा त्या ठिकाणी सांगितलेला आहे. मोजण्यासारखे लोक त्या मिसर देशामध्ये जातात. परंतु ज्यावेळेस ते मिसर देशातून बाहेर निघतात ना प्रियांनो, एक मोठं राष्ट्र जणू काही त्या ठिकाणाहून बाहेर पडत आहे. परमेश्वराचं वचन ज्यावेळेस तुम्ही वाचाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की ज्या मिसर देशामध्ये ते आश्रय घेण्याकरिता गेलेले होते, देवाने त्या ठिकाणी त्यांना इतकं संपन्न केलं, इतकं फलद्रूप केलं की ते ज्या राष्ट्रामध्ये आश्रय घ्यायला गेले त्या लोकांपेक्षा अधिक संख्येने झाले.
शक्तिशाली झाले, एवढे ते वाढलेत की तिथल्या मूळ लोकांना त्यांची भीती वाटू लागली. एवढं देवाने त्यांना त्या ठिकाणी वाढवलं, समृद्ध केलं. आणि ज्यावेळेस ते मिस्रातून बाहेर निघाले, मोशेच्या पुढारीपणामध्ये एक फार मोठं राष्ट्र आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. परंतु त्या फार मोठ्या राष्ट्राची सुरुवात जी झाली ती अब्राहम, इसाहाक आणि याकोब यांच्याद्वारे ती सुरुवात आम्हाला पाहायला भेटते. ही पहिली बाब त्या ठिकाणी आमच्या लक्षात येईल. दुसरी बाब, का बरं देवाने स्वतःची ओळख मोशेला या प्रकारे करून दिली, त्याचं दुसरं कारण आमच्या असं लक्षात येईल की या तिघांनीही म्हणजे अब्राहमाने, इसाहाकाने आणि याकोबाने देवावरती विश्वास ठेवला. त्यांनी देवाचं ऐकलं, त्यांनी प्रार्थना केली, त्यांनी आराधना केली. तुम्ही तिघांचंही जीवन पहा. त्या तिघांनीही देवाला त्यांच्या जीवनामधून जो प्रतिसाद दिला, देवाने त्यांच्यासाठी ही संधी उपलब्ध करून दिली. देवाने अब्राहमाबरोबर करार केला. देव अब्राहमाबरोबर विश्वासू आहे. परंतु अब्राहमाचा पुत्र इसाहाक जो त्या ठिकाणी आहे, आता हे त्याच्यावर अवलंबून आहे की तो देवाला कशा प्रकारचा प्रतिसाद देईल. परंतु इसाहाकाच्या जीवनातून आम्हाला पाहायला भेटतं की देवाला त्यांनी योग्य प्रतिसाद दिला. त्याच्यानंतर त्याचा पुत्र याकोबाबद्दल आम्हाला माहित आहे की तो कशा स्वभावाचा होता. तो फसवणारा होता. मुळात त्याच्या वृत्तीमध्ये फसवणे, मग तो बापाच्या घरी असू द्या किंवा आपल्या मामाच्या घरी असू द्या, तो कुठेही असू द्या, त्याचा स्वभाव आम्हाला पाहायला भेटतो. परंतु त्याच्याही जीवनामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की बदल त्या ठिकाणी आहे. बदल त्या ठिकाणी आहे. तोही आपल्या जीवनामधून देवाला योग्य प्रतिसाद देतो. प्रियांनो, त्यांनी देवावरती विश्वास ठेवला, त्यांनी देवाचं ऐकलं, त्यांनी प्रार्थना केली, त्यांनी आराधना केली. प्रियांनो, त्यांनी दिलेला जो योग्य प्रतिसाद आहे तो देखील त्या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि म्हणून आम्हाला पाहायला भेटतं की परमेश्वर देव मोशे बरोबर बोलत असताना तो आपली ही ओळख करून देतो की मी अब्राहमाचा देव, इसाहाकाचा देव, याकोबाचा देव आहे. कारण आम्हाला माहिती आहे की जो प्रतिसाद अब्राहमाने दिला, जो प्रतिसाद इसाहाकाने दिला, जो प्रतिसाद याकोबाने दिला, त्यानंतर त्यांचे जे वंशज आहेत, जे इस्रायल राष्ट्र आहे, त्यांनी मात्र तसा प्रतिसाद दिला नाही. ते वारंवार चुकले. त्यांनी देवाच्या आज्ञा मोडल्या, देवाविरुद्ध ते वागलेत. आणि परिणाम स्वरूप आम्ही ज्यावेळेस पुढं वाचणार, आम्ही येणार आहोत त्या ठिकाणी, आम्हाला पाहायला भेटतं की त्या ठिकाणी गुलामगिरी आणि त्यांच्या अडचणी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. आमच्यासाठी महत्त्वाचं हे आहे की आम्ही आमच्या जीवनामधून देवाला कशा प्रकारचा प्रतिसाद देत आहोत. ही फार महत्त्वाची बाब आहे की आमच्या जीवनामध्ये परिस्थिती काय आहे, आमच्या जीवनामध्ये काय चाललेलं आहे, हा एक भाग असेल. परंतु जेव्हा देवाने आम्हाला पाचारण केलेलं आहे, जेव्हा देवाची ओळख आम्हाला आमच्या जीवनामध्ये झालेली आहे, आम्ही आज आमच्या जीवनामधून देवाला कशा प्रकारचा प्रतिसाद देत आहोत. देव आज ज्या गोष्टी आमच्याकडून अपेक्षित करीत आहे, ज्या प्रकारच्या जीवनाची अपेक्षा देव आज आमच्याकडून करत आहे, प्रियांनो, त्याकरिता आम्ही देवाला कशा प्रकारचा प्रतिसाद देत आहोत हे फार महत्वाचं आहे. प्रियांनो, आता ज्या वेळेस आम्ही अब्राहम, इसाहाक आणि याकोब यांच्याकडे पाहतो, ही एक महत्वाची बाब आमच्या लक्षात येईल की देव जो आहे हा प्रत्येक पिढीसाठी सारखाच आहे. आम्ही पहिली गोष्ट पाहिली की देवाने का स्वतःची अशा प्रकारे ओळख करून दिली. दुसरी गोष्ट आम्ही पाहत आहोत अब्राहम, इसाहाक आणि याकोब यांच्याकडे पाहत असताना की देव हा प्रत्येक पिढीसाठी सारखाच अशा प्रकारचा आहे. कारण आम्हाला माहिती आहे की जरी अब्राहम, इसाहाक आणि याकोब हे 3 नावं जरी असले, परंतु ते फक्त 3 नावच नाहीये, तर त्या 3
पिढ्या आहेत, 3 जनरेशन्स ते आहेत, 3 पिढ्या. अब्राहमाचा पुत्र इसाहाक, इसाहाकाचा पुत्र याकोब, ह्या 3 पिढ्या आहेत प्रियांनो. आणि आम्हाला त्यांच्याकडे पाहिल्यानंतर हे लक्षात येतं की देव हा प्रत्येक पिढीसाठी सारखाच आहे. तो प्रत्येक पिढीसाठी सारखाच आहे, तो चांगला आहे. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला पाहायला भेटतं की तो, कारण परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे, कारण तो प्रत्येक पिढीसाठी सारखाच अशा प्रकारचा तो आहे. आम्ही ज्यावेळेस देव या तिघांबरोबर काय बोलत आहे हे ज्यावेळेस आम्ही वाचतो, त्या ठिकाणी आम्हाला आणखीन खात्री पडते की खरंच परमेश्वर जो आहे हा प्रत्येक पिढीसाठी सारखाच आहे. आपण वाचूया काही वचने, यावेळेस आपण वाचूया. आपण पाहूया की पहिल्याने देव अब्राहमासोबत बोलतोय आणि देव अब्राहमासोबत काय बोलत आहे. उत्पत्ती 12 आणि त्यातून वचन 1 ते 3 मी तुमच्याकरिता वाचत आहे. उत्पत्ती अध्याय 12 वचन 1 ते 3. परमेश्वराने अब्राहमास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन. तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंतितील त्यांचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. आपण पाहूया की अब्राहमाचा जो पुत्र आहे इसाहाक, देव इसाहाकाबरोबर काय बोलत आहे. आणि त्यासाठी आपण उत्पत्तीच्या 26व्या अध्यायामध्ये आपण येऊया. 12 नंतर 26 त्या ठिकाणी पाहूया की देव पहिले तर अब्राहमासोबत बोललेला आहे, आता तो इसाहाकासोबत काय बोलत आहे. वचन 1 ते 4. पूर्वी अब्राहमाच्या वेळी दुष्काळ पडला होता, तसा दुसरा दुष्काळ आता देशात पडला. तेव्हा इसाहाक हा पलिश्त्यांचा राजा अबिमलेक याचकडे गरार येथे गेला. तेव्हा परमेश्वराने त्यास दर्शन देऊन म्हटले, खाली मिस्रात जाऊ नको, मी सांगेन त्या देशात राहा. देव अब्राहमाला म्हणाला की मी सांगेन त्या देशात जा. आता देव इसाहाकासोबत बोलत आहे आणि तो म्हणतो की मी सांगेन त्या देशात राहा. त्या देशात उपरी असा राहा, मी तुझबरोबर असेन आणि तुला आशीर्वादित करीन. कारण हे सर्व देश मी तुला व तुझ्या संततीला देईन. आणि मी तुझा बाप अब्राहाम याशी वाहिलेली शपथ खरी करीन. मी आकाशातील ताऱ्यां इतकी तुझी संतती वाढवीन. हे सर्व देश तुझ्या संततीस देईल आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. देव अब्राहमासोबत बोलत होता, पृथ्वीवरील सर्व कुळे तुझ्याद्वारे आशीर्वादित होईल. आता देव इसाहाकाला म्हणतो की तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील. आता इसाहाकाचा पुत्र जो याकोब, देव त्याच्याबरोबर काय बोलत आहे. अध्याय 28 आणि त्यातून वचन 13 ते 15 पर्यंत आपण वाचूया. उत्पत्ती याचा अध्याय 28 आणि वचन 13 ते 15. आणि पहा, परमेश्वर त्याच्यापाशी उभा राहून त्यास म्हणाला, मी परमेश्वर तुझा पिता अब्राहम याचा देव व इसाहाकाचा देव आहे. ज्या पृथ्वीवर तू निजला आहेस ती मी तुला व तुझ्या संततीला देईन. तुझी संतती संख्येने पृथ्वीच्या रंजा इतकी होतील. पूर्व पश्चिम उत्तर व दक्षिण अशा 4ही दिशास तुझा विस्तार होईल. आणि तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. पहा, मी तुझ बरोबर आहे आणि जिकडे जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन आणि तुला या देशात परत आणीन. तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. देव याकोबाला देखील म्हणतो की
सर्व कुळे आशीर्वादित होतील. तुझ्याद्वारे, तुझ्या संततीच्या द्वारे सर्व कुळे आशीर्वादित होतील. प्रियांनो, देव जे अब्राहमासोबत बोलत आहे तेच देव इसाहकासोबत बोलत आहे, तेच देव याकोबासोबत बोलत आहे. प्रियांनो, देव कधीही बदलत नाही. देवाच्या मनामध्ये तुमच्याकरिता, माझ्याकरिता असणारे त्याचे जे विचार आहेत, त्याचे जे संकल्प आहेत, ते कधीही बदलत नाहीत आणि ते आमच्या हिताचे आहेत, आमच्या अहिताचे किंवा आमच्याकरिता अनिष्टाचे नाहीत. देवाच्या मनामध्ये असणारे संकल्प हे आमच्याकरिता हिताचे आहेत. आम्हाला आमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे ते आहेत. प्रियांनो, देवाच्या मनात तुमच्याकरिता ज्या गोष्टी आहेत प्रियांनो, त्या तुम्हाला आणि मला खात्री देणाऱ्या आहेत. खात्री देणाऱ्या आहेत की देव हा आमच्या बरोबर आहे. देव हा आमच्या सोबत नेहमी असणार आहे. तो आम्हाला अंतर देणार नाही. आम्ही जिथे कुठे जाऊ तो आमच्या सोबत असणार आहे. त्या ठिकाणी तो आमचं संरक्षण करणार आहे. त्या ठिकाणी तो आमच्याद्वारे इतरांनाही आशीर्वादित करणार आहे. ही बाब प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी फार महत्वाची आहे की ह्या जगामध्ये देव तुम्हाला आशीर्वादित करतो आणि देव तुमच्याद्वारे इतरांना आशीर्वादित करतो. ज्या प्रकारे तो अब्राहम, इसाक, याकोबाला म्हणाला की तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे, सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील. प्रियांनो, आज आशीर्वादाचे माध्यम तुम्ही आणि मी या भूतलावरती आहोत. आम्ही या जगामध्ये इतरांसाठी आशीर्वादाचं कारण बनणारे आहोत. ही बाब आमच्यासाठी फार अद्भुत अशा प्रकारची आहे की आम्ही आमच्या जीवनातून कशा प्रकारचा प्रतिसाद आज देवाला देत आहोत. देव आम्हाला, फक्त आम्हालाच नाही तर आमच्याद्वारे अनेकांना आशीर्वाद देणारा तो प्रभू परमेश्वर आहे. आणि आम्हाला माहित आहे, तुम्ही तिघांचंही जीवन पहा, देवाने या तिघांनाही आशीर्वादित केलं. देवाने या तिघांनाही फलद्रूप केलं, संपन्न केलं, मोठं त्या ठिकाणी देवबापाने त्या तिघांनाही केलेलं आहे. देव ज्या प्रकारे अब्राहमाबरोबर, इसाहकाबरोबर, याकोबाबरोबर विश्वासू होता, आज तोच देव तुमच्या बरोबर आणि माझ्या बरोबर देखील विश्वासू असणार आहे. ही बाब आमच्यासाठी फार आशीर्वादाची आहे की आमचा निर्माण करता, आमचा तारण करता, आमचा संरक्षण करणारा देव आमच्या सोबत विश्वासू आहे. देव आमच्या सोबत विश्वासू आहे. मग प्रियांनो, तिसरी बाब जी आहे, ज्यावेळेस आम्ही अब्राहम, इसाहक, याकोब यांच्याकडे पाहत आहोत, ते आम्हाला आशीर्वादित दिसत आहेत. देव त्यांच्याबरोबर विश्वासू आहे. त्याच वेळेस प्रियांनो, या तिघांच्या जीवनामध्ये काही समस्या होत्या का? काही अडचणी होत्या का? काही दुःख त्यांच्या जीवनामध्ये होते का? आहेत ना प्रियांनो? ही तिसरी बाब या ठिकाणी आहे. ज्यावेळेस आम्ही या कुलाधिपतींकडे पाहतो, त्यांच्या जीवनाचा अभ्यास करतो, त्यांच्या जीवनामध्ये आम्हाला समस्या देखील दिसून येतात. अडचणी, त्रास आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात. आणि हा एक फार महत्वाचा विषय आहे की देव आमच्या बरोबर आहे, देव आमच्या बरोबर विश्वासू आहे, तरीही समस्या, अडचणी, दुःख, आजार का आहेत? हा एक फार महत्वाचा प्रश्न आहे. देव आमच्या सोबत आहे, देव आमच्या सोबत विश्वासू आहे, परंतु प्रियांनो, समस्या असतील, आजार असतील, अपघात असतील, दुःख असेल, त्रास असेल, हा मानवी जीवनाचा एक भाग आहे. हे मानवी जीवनाचं सत्य आहे, ज्या सत्याला कोणीही नाकारू शकत नाही. प्रत्येक मनुष्याला, मग स्त्री असो अथवा पुरुष असो, लहान असो वयोवृद्ध असो, प्रत्येकाला अशा या सर्व प्रसंगांना सामोरे जावंच लागतं.
जावंच लागतं. परंतु तुम्ही आणि मी आमच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे की आम्ही अशा स्थितींमधून जात असतानाही देव आमच्यासोबत आहे आणि देव आमच्यासोबत विश्वासू आहे. आणि म्हणून प्रियांनो, ज्यावेळेस तुम्ही या तिघांकडे पाहाल, अभ्यास कराल, त्यावेळेस तुम्हाला दिसून येईल की त्या ठिकाणी शारीरिक, त्या ठिकाणी मानसिक, त्या ठिकाणी भावनिक आणि आध्यात्मिक अशा सर्व प्रकारच्या समस्या, अडचणी आणि दुःख या तिघांच्याही जीवनात दिसून येतील. शारीरिक तर आहेतच, मानसिक देखील आहे, भावनिक देखील आहेत आणि आध्यात्मिक देखील आहेत. त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतात. प्रियांनो, तो संघर्ष आम्हाला या तिघांच्याही जीवनात पाहायला भेटतो. शारीरिक, पुन्हा मी बोलेल, हा संघर्ष शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक असा चहू बाजूंनी हा संघर्ष आम्हाला त्यांच्या जीवनामध्ये पाहायला भेटतो. परंतु या संघर्षामध्येही देव त्यांच्यासोबत आहे आणि देव विश्वासू आहे. आज जे तुम्ही आणि मी या ठिकाणी बसलेले आहोत, त्या आम्ही देखील शारीरिक संघर्ष करतो, पुष्कळदा मानसिक, पुष्कळदा भावनिक आणि पुष्कळजण आध्यात्मिक संघर्ष देखील करीत आहेत. प्रियांनो, आज मला माहित नाही की आम्ही जे या ठिकाणी बसलेले आहोत, जे ऐकत आहेत, कदाचित जे नंतर ऐकतील, त्या आम्ही कोणत्या स्थितीमध्ये आज आहोत, कशा प्रकारचा संघर्ष आज आम्ही आमच्या जीवनामध्ये करीत आहोत, मला माहीत नाही. जी गोष्ट मला माहीत आहे ती मी तुम्हाला सांगतो की तुमच्या त्या स्थितीत, त्या परिस्थितीत, त्या संघर्षामध्ये देव, तुमचा देव तुमच्याबरोबर विश्वासू आहे. आणि म्हणून आम्हाला निराश होऊन जाण्याचे, आम्हाला घाबरून जाण्याचे, आम्हाला हताश होण्याची गरज नाही. प्रियांनो, या तिघांचा संघर्ष तुम्ही पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की किती तीव्र अशा प्रकारचा संघर्ष त्या ठिकाणी होता. परंतु देव त्यांच्यासोबत होता, विश्वासू त्यांच्यासोबत होता. आज तोच देव तुमच्यासोबत आणि माझ्यासोबत आहे आणि तो आमच्यासोबत विश्वासू आहे. तो आमचं कल्याण करणारा आमचा देव आहे. प्रियांनो, परमेश्वर देवबाप तुम्हास याद्वारे आशीर्वादित करूया. आपले डोळे यावेळेस आपण बंद करूया आणि आपले डोळे बंद करत असताना आपण देवबापाचे आभार मानूया. आपण देवबापाचे आभार मानूया, कारण हा देव अब्राहमाचा देव, इसाहकाचा देव, याकोबाचा देव हा प्रत्येक पिढीसाठी सारखाच आहे. आज आमच्या प्रत्येक संघर्षामध्ये तो आमच्या सोबत आहे आणि आमच्या सोबत विश्वासू आहे, आमचं कल्याण करणार आहे. याकरिता देवबापाचे आभार मानूया. देवबापाचे आभार मानित असतानाच एक प्रामाणिक प्रश्न देखील आपण स्वतःला विचारूया की मी देवाचं ऐकत आहे काय? मी देवाला योग्य प्रतिसाद देत आहे काय? मी देवाचं ऐकत आहे काय? मी देवाला योग्य प्रतिसाद देत आहे काय? किंवा मी माझं मन कठीण करतो, मी माझं मन कठीण करते. देव आम्हाला जे काही सांगेल ते आमच्या मनासारखं असो अथवा आमच्या मनाविरुद्ध असो, देवाचं ऐका, देवाचं ऐका, कारण तो विश्वासू आहे. प्रभू देवबापा, तू आमचं सहाय्य कर, तू आमचं सहाय्य कर. प्रभू, तू आमचं सहाय्य कर. आम्ही तुझे आभार मानित आहोत, तुझी स्तुती करीत आहोत. पुष्कळदा देवबापा, आमच्या जीवनामध्ये हा प्रश्न आम्हाला असतो की तू आमच्या सोबत आहे, आम्ही प्रार्थना करीत आहोत, परंतु तरीही आमच्या जीवनामध्ये अडचणी असतात, आजार असतात, समस्या असतात, वेगवेगळ्या प्रकारची संकट आणि दुःख असतात प्रभू. आणि मग आम्हाला समजत नाही की का. पवित्र देवबापा, जोपर्यंत या जगामध्ये मनुष्य आहे तोपर्यंत या गोष्टी असणारच आहेत, परंतु यामध्ये
तू आमच्या सोबत आहे, आमचा विश्वासू प्रभू, त्या तुझे आम्ही आभार मानतो. आज देव बापा, आमच्या जीवनामधला प्रत्येक संघर्ष आम्ही तुझ्या समोर घेऊन येतो आणि तुझ्या हातात सोपवितो प्रभू. तू आम्हास विजय देणारा प्रभू आहे आणि म्हणून पवित्र देव बापा, आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आज तुझा तो मोठा विजय मी मागत आहे प्रभू. तुझे मनापासून आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. सर्व मान, महिमा, गौरव तुला देतो. आम्ही सर्व तुझ्या अधीन होत. ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि बळ हे सर्व काळ तुझीच आहे. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.